श्री क्षेत्र शनी शिंगणापूर हे जागृत देवस्थान म्हणून संबंध देशाला परिचित आहे। हे देवस्थान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निवासी तालुक्यामध्ये स्थित आहे। येथे यायचे झाल्यास शिर्डीपर्यंत अथवा अहिल्यानगर पर्यंत ट्रेन उपलब्ध आहेत किंवा बसने किंवा खासगी वाहनाने तुम्ही येथे येऊ शकता। मंदिर परिसरात खासगी हॉटेल्स आणि भक्त निवास यांची उपलब्धता आहे। मंदिर परिसराचा विकास अत्यंत आकर्षक पद्धतीने करण्यात आला आहे। येथे स्तंभ असून या स्तंभामुळे हा परिसर अधिकच खुलून दिसतो। मंदिर परिसराच्या सभोवताली असलेली विविध प्रकारची फुलझाडे आणि मंदिराच्या समोर असलेला विस्तीर्ण जलाशय या मंदिराचे रूप अधिकच खुलवतो। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो। येथे मंदिरापर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे। आता आपण स्तंभाजवळ येऊन पोहोचतो। येथे नवग्रहांची स्थापना केलेली दिसते। या नवग्रहांच्या मंदिरासमोरूनच आपण मुख्य मंदिराकडे प्रवेश करतो। येथे त्रिशूल असून आपल्यासोबत आणलेला रुईचा हार आणि काळे कापड येथे बांधावे लागते। त्यानंतर आपण पुढे येतो। त्यावेळेस आपल्यासोबत आणलेला नारळ येथे वाहिला जातो। आता आपण श्री शनिदेवाच्या पाषाण मूर्तीजवळ येऊन पोहोचतो। या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीसभोवताली कुठलेही छत अथवा कळस आढळत नाही। कळस अथवा छत नसलेले हे महाराष्ट्रातील एकमेव प्रसिद्ध तीर्थस्थळ असावे। श्री शनिदेवासमोर मारुतीरायाची स्थापना केली आहे। मारुतीरायाला दिलेल्या वरामुळे श्री शनिदेवांच्या आधी मारुतीरायांची प्रार्थना करायची असा पुराणातला उल्लेख आहे। श्री शनिदेवाचे दर्शन घेऊन आपण प्रसन्न होतो। आख्यायिकेनुसार सुमारे 150 वर्षापूर्वी येथे भयंकर पाऊस पडला। या मुसळधार पावसामध्ये नदीमध्ये ही मूर्ती येथे वाहून आली। त्यानंतर एका स्थानिक ग्रामस्थाच्या स्वप्नात जाऊन शनिदेवाने त्याला दृष्टांत दिला आणि गावाच्या मध्यभागी या मूर्तीची स्थापना करावयास सांगितले। त्यानंतर संबंध देशभर हे देवस्थान प्रसिद्ध झाले। या देवस्थानाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील घरांना दरवाजे आढळत नाहीत। या घरांची रक्षा श्री शनिदेव करतात अशी भाविकांची आणि ग्रामस्थांची श्रद्धा आहे। मंदिर परिसराचे वातावरण शांत, स्वच्छ आणि प्रसन्न आहे। शनिदेवाची अवकृपा झाली तर राजाचा रंक होतो आणि कृपा झाली तर रंकाचाही राजा होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे। त्यामुळे अख्ख्या देशातून येथे दर्शनासाठी वर्षभर गर्दी असते। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।